नसरापूर घटनेतील आरोपी भीमाजी कांबळेला कोर्टासमोर हजर केल्यानंतर निर्लज्जपणासमोर किरकोळ मारामारीसाठी अटक केल्याचा आरोपीचा कोर्टात अजब दावा। नसरापूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या तपासासाठी सरकारकडून हालचालींना वेग। तपासासाठी एसआयटीची स्थापना, 2 महिला अधिकाऱ्यांचा एकूण 6 अधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट। आरोपीचा एन्काउंटर करण्याची सर्व स्तरातून मागणी, तर नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही। एकनाथ शिंदेंचा नसरापूर पीडितेच्या वडिलांशी फोनवर संवाद। आरोपी जास्त दिवस जिवंत राहणार नाही, त्याला लवकरच फासावर लटकवू, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पुण्यातील खेडमध्ये 3 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करत हत्या। हत्येनंतर सुटकेसमध्ये चिमुकल्याचा मृतदेह ठेवला। बिहारमधील आरोपीला पोलिसांकडून अटक। सोलापुरात प्रॉपर्टीच्या वादातून एकाच कुटुंबातील 3घांची निर्घृण हत्या। तिहेरी हत्याकांडाच्या थरारानं जिल्ह्यात मोठी खळबळ। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण प्रकरणी धक्कादायक माहिती। शिरखुर्म्यातून गुंगेचे पदार्थ देऊन महिलांवर अत्याचार। महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती। मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात भोंदू अशोक खरातचा पाय खोलात। अशोक खरातचा ताबा घेण्यासाठी ईडीचा पीएमएलए कोर्टात अर्ज। ज्यांनी मला मोठं बनवलं त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही, पण उद्या काय होईल सांगता येत नाही। खासदार संजय जाधव यांचं सूचक विधान। जाधव उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना